नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नीट यूजी 2024 पेपर फुटीचे प्रकरण बुधवारीही राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. अनेक राज्यांमध्ये आंदोलने तीव्र झाली आणि संसदेत नवीन राजकीय घडामोडी घडल्या. परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबत उत्तरदायित्वाची मागणी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी, विरोधी पक्ष आणि नागरी समाज गटांनी आपली आंदोलने अधिक तीव्र केली. दरम्यान केंद्र सरकारने लोकसभेत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्याची तयारी दर्शवली. प्रस्तावित चर्चेचे नियम, तारीख आणि कालावधी निश्चित करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्याची विनंती सरकारने केल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. संसदेबाहेर बिहार, तामिळनाडू, गुजरात आणि आसाममध्ये आंदोलने पसरली. आंदोलकांनी केंद्राविरुद्ध घोषणाबाजी केली आणि कथित पेपर फुटी प्रकरणी कारवाईची मागणी केली. बिहारमध्ये लोकभवनकडे कूच करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर, वॉटर कॅनन आणि लाठीमाराचा वापर केला. दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतरवर आपले धरणे आंदोलन सुरूच ठेवले आणि कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांचे उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या त्यागामुळे एका पिढीला प्रेरणा मिळाली असल्याचे पक्षाने म्हटले. उत्तरदायित्व आणि शैक्षणिक सुधारणांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपले आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे पक्षाने पुन्हा एकदा स्पष्ट केले. आंदोलने, संसदेचे कामकाज आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींच्या ताज्या माहितीसाठी YouTube चॅनल सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.